सामनावीर शशिकांत शिंदेला 100 रुपयांचे कॅश प्राइज असेल. शशिकांत शिंदे चला सुशील दादा डफळे साहेबांना विनंती करतो. पुन्हा एकदा विनंती करतो आयोजकांच्या वतीनं आपल्याला विनंती आहे सुशील दादा डफळे आपण मुख्य व्यासपीठावरती यावं. तदनंतर बावीसगाव चौदागाव माजी अध्यक्ष सुभाषदादा जाधव यांना विनंती करतो आपण देखील या मुख्य व्यासपीठावरती. अमोल पवार त्याला सामने सामनावीर चला मॅच ऑन करा. वेळ जास्तीचा घेऊ नका मित्रांनो. पर्यंत ज्यांचा आवाज तुम्ही मायक्रोफोन वरती ऐकला 22 गावचा एक बुलंद आवाज, पश्चिम जावली क्रिकेट असोसिएशनचा एक गोड आवाज, निवृत्ती शिंदे सर यांचा आवाज तुम्ही ऐकलेला आहे. मॅच ऑन करा. वेळ जास्तीचा घेऊ नका मित्रांनो. कॅडनेक्स प्रीमियर लीग 2026 चा धमाका तुम्ही पाहताय. थँक्यू सो मच. राजूजी शेलार यांच्या शुभास्ते अमोल पवार यांना सामनावीराचा टायटल देतो. अर्थातच 12 चेंडू आणि 37 धाबा ज्यांनी आपल्या बॅटनं जमवल्या. अर्थातच अमोलजी पवार नक्कीच आपण विनंती करतोय. मॅचला होते सुरुवात आणि कॉम्बॉक्स मध्ये देखील आपण आवाज ऐकतोय. पठार विभागाचा एक गोड आवाज. अर्थातच आमचे मित्र तुषारजी जांभळे सर यांचा गोड आवाज आपण ऐकतोय. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. मैदानाच्या आतमध्ये मॅच आता चालू आहे. एका बाजूला मॅच आहे आरोही 11 वर्सेस श्रेया 11 अशी मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगलेली आहे. मॅचला होते सुरुवात. पॉवर प्लेचं पहिले षटक ऋषी जाधव घेऊन आलाय. पहिलाच बॉल बॅकफुटला गेले, जागा बनवली, रूम बनवली, बॅकअपला जाऊन एक जबरदस्त फटका केलाय. मनोज कदमच्या बॅट मधून आलाय. पहिल्याच बॉल वरती पहिला चौकार. काय फटका केलाय, जबरदस्त फटका केला. बॅकफुटला गेले, जागा बनवली, रूम बनवली. शॉर्ट सिलेक्शन खूप चांगलं होतं पण रिझन मधून चेंडू ट्रॅव्हल झालाय. अलाउंड दी कार्पेटच्या साहाय्याने बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 धावांसाठी श्रेया स्पोर्ट्सची सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. मनोज कदम परळी आणि त्याच्या जोडीला अक्षय कारंडे सोनवडी गावचा खेळाडू. या जोडीला थांबवण्यासाठी पहिला बायकर मॅन ऋषी जाधव. बॉल क्रमांक 2 बॅकफुटला गेले, टप्पा चांगला होता, लाईन चांगली होती. अचूक टप्प्यावरती भेदक मारा पाहायला मिळालाय. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. चौकाराला प्रत्युत्तर देत असताना ऋषी जाधवने बॉल चांगला हाताळलाय. पाठीमागे बॉल थोडासा हाफ ठेवला होता, त्याच्यावरती बॅकफुटला जाऊन पण चांगला गेला चौकाराला. त्यानंतर हा बॉल थोडासा पुढे ठेवला ऑफ स्टंपवरती. हा बॉल पिचिंग गेलाय. डॉट बॉलची सांगता देखील पाहायला मिळते. 2 चेंडूंचा खेळ समाप्त झालेला आहे. 4 धावा स्कोर कार्ड वरती लागलेत. ऋषी जाधव पुन्हा एकदा गोलंदाजीच्या ट्रॅकवरती तेच तयार गोलंदाज म्हणून त्याची ओळख. खोला टाकलेला बॉल आपल्याच पालोत्तरमध्ये अडवण्याचा प्रयत्न फसला, परंतु 30 सर्कलच्या आतमध्ये फिल्डिंग करत असताना चांगला हिट देखील केलाय. परंतु बॅटचा आणि बॉलचा संपर्क मी म्हणेन झाला. खोदून काढलेला बॉल परंतु डायरेक्ट हिट करत असताना एस्टनचा वेध घेऊ शकलेले नाहीयेत. 5 धावा स्कोर कार्ड वरती लागलेले आहेत. मनोज कदम आणि अक्षय कारंडे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. ऋषी जाधव
पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असेल, सातारा प्रीमियर लीग असेल, अनेक स्पर्धा या खेळाडूने गाजवलेल्या आहेत, दानादून देखील सोडलेले आहेत. परंतु आज कॅडनेक्स प्रीमियर लीग मध्ये आरो 11 टीमच्या माध्यमातून 40 खेळाडू खेळताना पाहायला मिळतोय. चेंडू हवेमध्ये खेळलाय, कॅचची संधी, हो कॅच पकडले आणि पहिला मोठा धक्का श्रेया स्पोर्टला लागलाय. अक्षय कारंडे बॅक टू द पॅव्हिलियन. जय जाधवने एक जबरदस्त कॅच टिपलाय. पहा चेंडू हाफ ट्रॅकर होता, लॉप करण्याचा प्रयत्न, फटका फसला, बॅटच्या स्टिकर वरती हा बॉल आदळलाय. क्षेत्ररक्षक जाधव उमरीचे जय जाधव डाऊन दी बॉल आले, त्याने एक चांगला कॅच पकडलाय. विकेटचं पतन होत असताना पहिला धक्का श्रेया स्पोर्टला लागलेला आहे. अक्षय कारंडे बाद झालेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये, आयकॉनिक खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. सुरेश शिंदे कोळगर गावचा हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. श्रेया स्पोर्टच्या माध्यमातून चॉईस खेळाडू खेळताना तो पाहायला मिळतोय. परंतु त्याच्या जोडीला आहे मनोज कदम, आयकॉनिक खेळाडू आहेत. या जोडीला आज मैदानाच्या आतमध्ये खेळावं लागेल. श्रेया स्पोर्टने या अगोदरचा एक सामना गमावलाय, त्यामुळे हा सामना त्यांच्यासाठी महत्वाचा आहे. आरोही स्पोर्टने एक सामना जिंकलेला आहे, त्यामुळेच पुढील फेरीमध्ये धडक मारण्याचा चान्स त्यांना खूप चांगल्या प्रकारे आहे. म्हणूनच मैदानाच्या आतमध्ये ही मोठी मॅच आहे. रफ अँड टफ. हा बॉल गरकन घेऊन खेळण्याचा प्रयत्न, बॅट्स आणि बॉलचं कनेक्शन नाहीये, पण समजण्या पलीकडचं क्रिकेट पाहायला मिळाले. डॉट बॉलची संख्या पाहायला मिळाले. 5 धाव संख्येवरती खर तर संघ स्थिर आहे श्रेया स्पोर्ट. शेवटचा बॉल प्रगतीपथावरती ऋषी जाधव जबरदस्त कामगिरी करताना पाहायला मिळतोय. आयकॉनिक खेळाडू आहे. कास पठार 22 गाव या विभागातील पहिला बायकर म्हणून ज्याची ओळख आहे. 22 गाव प्रीमियर लीग मध्ये ऋषी जाधव. शेवटचा बॉल पायावरती ठेवला, बॅट्स आणि बॉलचा कनेक्शन झालेलं नाहीये. एका षटकाचा खेळ समाप्त झालाय. धावफलकावरती धावा आहेत 5 धावा. पॉवर प्लेचं षटक इथे समाप्त झालंय. पॉवर प्लेच्या षटकामध्ये 1 विकेट मिळवून इकॉनॉमिकल गोलंदाजी करणारा ऋषी जाधव पाहायला मिळाला, ज्याने अवघ्या 5 धावांचं षटक हाताळलं. सुरुवात चांगली करून दिली आरोही 11 या टीमला. एका बाजूला विचार केला तर आरोही 11 हा संघ विकासदादा जाधव यांच्या संघ मालकीचा संघ आहे. अनेक प्रीमियर लीग मध्ये हा संघ देखील तुम्हाला खेळताना दिसतो. विकासदादा जाधव गोल्डन मॅन आहेत आणि तर शांत संयमी व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. आणि त्यांची टीम मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना आरोही 11 संघ जबरदस्त कामगिरी करतो. या अगोदरचा एक सामना त्यांनी जिंकलेला आहे. दुसरी मॅच ते मैदानाच्या आतमध्ये खेळत आहेत. परंतु श्रेया स्पोर्टला ही मॅच जिंकणं गरजेचं असेल. आपलं अस्तित्व या संपूर्ण स्पर्धेमध्ये टिकवून ठेवायचं असेल ना, तर श्रेया स्पोर्टला ही मॅच जिंकावी लागेल. बॅटिंग करत असताना आता चांगली बॅटिंग करावी लागेल. एका षटकाचा खेळ समाप्त झाला आहे. अवघ्या 5 धावा धावफलकावरती लागलेला आहे. स्ट्राईक मनोज कदम आयकॉनिक खेळाडू म्हणून खेळतात गावचे. आज त्यांना मैदानाच्या आतमध्ये चांगला खेळ साकारावा लागेल, कारण नावाप्रमाणे साजेशा खेळ केला तर निश्चितपणे श्रेया स्पोर्ट एका स्थितीवरती जाऊन उभी राहील. ओव्हर क्रमांक 2 ला होती सुरुवात. विशाल भोसले फुल शॉटचा बॉल ऑन साइडला वळवलाय. क्षेत्ररक्षक होते. जबरदस्त फिल्डिंगचा दर्जा त्या ठिकाणी पाहायला मिळालाय. आपल्या टीमसाठी धावा देखील वाचवले. तब्बल 4 धावा ते वाचवले गेलेत. लोअर पुलटॉसचा बॉल होता. पुलटॉस बनवला, ऑन साइडला खेचून मारला होता. डिप्स करले रिझल्ट मध्ये क्षेत्ररक्षक होते. विशाल भोसले यांचा हा बॉल पहा. लोअर पुलटॉसचा बॉल फ्लिक करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षणाचा दर्जा लाजवाब. काय आतमध्ये बॉल ढकललाय. क्षेत्ररक्षणाचा दर्जा खूप चांगला होता. आम्ही सातत्याने सांगत आलो, तुम्ही बॅटिंग आणि बॉलिंगच्याच जोरावरती मॅचेस जिंकू शकत नाही. तुम्ही फिल्डिंगच्या जोरावरती देखील मॅचेस जिंकू शकता आणि तो फिल्डिंगचा दर्जा एफर्ट्स तुम्हाला पाहायला मिळालाय. 7 धावा धावफलकावरती लागलेले आहेत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. पुढचा बॉल विशाल भोसले. या वेळा बॅटच्या रिच मध्ये घेतलाय, त्याला केलंय फोर्स आणि सडक पे बेड लढत कडक षटकार आलाय मनोज कदमच्या बॅट मधून. आयकॉन वर्सेस आयकॉन असा महामुकाबला मैदानाच्या आतमध्ये रंगलाय. विशाल भोसले विरुद्ध मनोज कदम. हा बॉल टप्पा पडला, अंगावरती येणार होता. गरकन गिरकी घेतली, बॉलला फिरकावून दिलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. आता मनोज कदमची बॅट तळपले. सीमारेषेला त्याने आग लावलं. 5 बॉल मध्ये 13 धावांचा एक विस्फोटक खेळ त्यांनी साकारलाय आणि आता धावा येत आहेत श्रेया स्पोर्ट टीम साठी. यावेळेला देखील स्विंग अँड मिस बॅट जोरकस फिरवली होती. आपण शेतकऱ्याची मुलं आहोत.
एखाद्या शेतामध्ये राखण करायला गेलो, ज्या प्रकारे गुंफण असते त्या गुंफणमध्ये दगड टाकतो आणि त्यानंतर आपण गुंफण ज्या प्रकारे फिरवतो ना, तशाच प्रकारची ही बॅट फिरवली होती मनोज कदमने. परंतु तितक्याच ताकदीचा गोलंदाज विशाल भोसले आहेत. लेदर बॉलचा अनुभव आणि टेनिस बॉलचा अनुभव त्याच्याकडे प्रचंड आहे. याला बिग हिट केलाय, उंची जास्त आहे, लांबी देखील तितकीच जास्त आहे. बॉल निघून चाललाय लॉंग अँड स्ट्रॉंग, सीमारेषेच्या पलीकडे मनोज कदमच्या बॅट मधून आलाय आणखीन एक सनसनीत दणदणीत आणि खणखणीत षटकार. काय फटका खेचलाय, बॅटचा चेहरा ओपन केला, बॅटच्या रनार मध्ये चेंडूला घेतलं, बॉलला पाठवलं बाउंड्री लाईनच्या बाहेर, आला, कार्यक्रम केला आणि हा षटकार पाहायला मिळालाय मनोज कदमच्या बॅट मधून. 19 धावा स्कोर कार्ड वरती लागलेले आहेत. विशाल भोसले यांच्यावरती हल्लाबोल चढवलाय. आतापर्यंत विशाल भोसले यांनी 4 बॉल टाकलेत. 4 बॉल मध्ये तब्बल 14 धावा त्यांनी गोळा केलेल्या आहेत मनोज कदमने. 19 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये मनोज कदमची बॅट तळपले, सीमारेषेला आग लावते, सीमारेषेला आपल्यासं केलेलं आहे आणि अशाच प्रकारची बॅट मैदानाच्या आतमध्ये तळपावावी लागेल श्रेया स्पोर्ट टीम यासाठी. संघ मालकाने आपल्याला आयकॉन म्हणून आपल्या टीम मध्ये घेतलंय, त्याच्यावरती विश्वास ठेवून मात्र बॅटिंग करावी लागेल. हा बॉल पहा, बॅटची इनरच लागले, क्षेत्ररक्षक आहेत फर्स्ट स्लिप मध्ये. डॉट बॉलची सांगता देखील पाहायला मिळते. 19 धावफलकावरती धावफलक स्थिर आहे. 1.5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. आतापर्यंत 78 षटकार आणि चौकार जर आपण पाहिलं तर आतापर्यंत पुढचा बॉल खोलात टाकलेला बॉल आहे, एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये पाठवला, क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. एक सिंगल धाव प्राप्त झाले. सिंगलच्या मदतीने 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 20 धावा धावफलकावरती लागलेले आहेत. सुरेश शिंदे यांनी अजूनपर्यंत आपला अकाउंट स्वतःच ओपन केलेलं नाहीये. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 1 मिनिटाची धोरणात्मक वेळ दिली जाते. चला दोन्ही टीमच्या खेळाडूंना पाण्याची पूर्तता करा विनंती असेल. या ठिकाणी विकासदादा जाधव, शिवशक्ती क्रिकेट क्लब केळवणी, किसनदादा आयडे, प्रदीपदादा कदम, विकासदादा जाधव, सागरदादा शिंदे, सूर्यकांतदादा कदम, सोमनाथदादा कदम, केतनदादा कदम, दिलीपदादा कदम, संतोषदादा कदम, वसंतदादा कदम, रविदादा पोपळे, जगदीशदादा केरेकर, अंकुश अण्णा मोरे या सर्व दात्यांच्या माध्यमातून आमच्या स्पर्धेला विशेष सहकार्य प्राप्त झालेल्या तमाम दात्यांचं आमच्या आयोजकांच्या वतीनं, अर्थातच कॅडनेक्स कंपनीच्या वतीनं, कॅडनेक्स प्रीमियर लीगच्या वतीनं मनाच्या अंतकरणापासून मनपूर्वक स्वागत. कारण खिशात असणं महत्वाचं नाही, खिशातून देणं खूप महत्वाचं आहे. अशी ही सर्व दाते मंडळी आमच्या या स्पर्धेला प्राप्त झाले. त्यांचं पुन्हा एकदा आमच्या कॅडनेक्स कंपनीच्या वतीनं मनाच्या अंतकरणापासून याच्या स्पंदनातून मनपूर्वक स्वागत. उर्वरित स्पॉन्सर्स पुढील इनिंगमध्ये आपल्याला अनाउन्समेंट केली जाईल. असंच प्रेम आमच्या मंडळावरती राहू द्या, आमच्या या कंपनीवरती राहू द्या, आमच्या कदम वरती राहू द्या, हीच अपेक्षा. थँक्यू सो मच. ओव्हर टू कॉम्बॉक्स तुषार जांभळे सर. थँक्यू सो मच. अगदी खऱ्या अर्थाने आपण पाहिलं, एखादी स्पर्धा आयोजित करायची असेल तर आर्थिक पाठबळ हवं असतं आणि या सर्वांनीच मात्र आर्थिक पाठबळ केलेलं आहे. त्या सर्व मान्यवरांचा आम्ही कॅडनेक्स कंपनी आयोजक कमिटीच्या माध्यमातून आम्ही आपल्या सर्वांचा आभार मानतो. जाऊया मॅचच्या दिशेने. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 20 धावा धावफलकावरती लागलेले आहेत. मनोज कदमने चांगली बॅटिंग केली. आतापर्यंत 20 धावा धावफलकावरती लागलेले आहेत आणि सर्वच्या सर्व धावा आहेत ना त्या मनोज कदमनेच धावफलकावरती लावलेल्या आहेत. ओव्हर क्रमांक 3 ला होईल सुरुवात. ओव्हर क्रमांक 3 मध्ये जाधव उमरी गावचा पर्याय निवडलेला आहे आरोही 11 या टीमने. जय जाधव एक परफेक्ट ऑलराऊंडर खेळाडू, पश्चिम जावळी क्रिकेट असोसिएशन मधील जाधव उमरी गावचा खेळाडू आणि त्याला मात्र आता ओव्हर क्रमांक 3 मध्ये प्राचारण केलेलं आहे. समोरच्या बाजूला उरमोडी परिसरातील परळी गावचा एक हार्ड हिटर बॅट्समन मनोज कदम. बॅटल चांगला रंगलेला आहे. पहिलाच बॉल बॅकफुटला गेले. फर्स्ट स्लिप मधून बॉल पहा, अगदी क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये विसवलाय. जिथे मात्र टप्पा पडला आणि त्यानंतर बॉलने टर्न घेतला, परंतु शरीरावरचं संतुलन विशाल भोसले यांचं जबरदस्त पाहायला मिळालं. फिल्डिंगचा दर्जा चांगला पाहायला मिळाला. तिथून बॉल जर क्षेत्ररक्षकाच्या हातातून निसटला असताना तर निश्चितपणे 4 धावा मिळाल्या असत्या, परंतु विशाल भोसले यांची कामगिरी त्या ठिकाणी क्षेत्ररक्षणाची खूप चांगली पाहायला मिळाली. पहिल्या बॉलवरती सिंगल धाव आली. बॉल क्रमांक 2.
या बॉलला फटका चांगला खेळलाय. एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये एक्स्ट्रा पॉवर लावले आणि आलाय सुरेश शिंदे 40 खेळाडूंच्या बॅट मधून एक धमाकेदार पॉवरफुल क्वालिटी षटकार. रिप्ले टेलिकास्ट तुम्ही पाहू शकाल युनिक लाईव्ह युट्यूबच्या माध्यमातून. जय जाधव ओव्हर द विकेटने गेले होते. ऑफ स्टंप वरती हा बॉल पिचिंग केला होता. बॅटचा चेहरा बॉलला दाखवला. टप्प्यात आला. कार्यक्रम केला. 40 खेळाडू सुरेश शिंदे यांच्या बॅटमधून धमाकेदार षटकार. ओहो हा बॉल सुरेखात आलाय. थोडासा पाठीमागे ठेवला होता. उसळी चांगली दिली. फ्लाईट चांगली दिली. विकेट किपिंगच्या भूमिकेमध्ये तुम्हाला विश्वनाथ शिंदे एक चाणक्य विकेट किपर आहे. चातुर्य आहे त्याच्याकडे आणि खरं तर डोळ्याची पापणी लवते ना लवते तोपर्यंत मात्र तो विकेट किपिंग करत असताना पाहायला मिळतोय. ॲज अ विकेट किपर म्हणून संपूर्ण 22 गाव कासपठार विभागामध्ये प्रसिद्ध असणारा हा खेळाडू विश्वनाथ शिंदे यष्ट्यांच्या पाठीमागे उभं राहून मात्र खेळ बदलवण्याची क्षमता त्या खेळाडू आहे आणि ॲज अ विकेट किपिंग म्हणून तो भूमिका बजावतोय आरोही 11 टीम साठी. 27 धावा धावफलकावरती. फुलटॉसचा बॉल स्लॉक स्लिप केलाय. बॉलला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी सुरेश शिंदेच्या बॅट मधून आलाय एक धमाकेदार क्वालिटी ब्रँडेड षटकार. काय फटका सजवलाय पहा. ओव्हर द विकेटने गेले होते. लेग स्टंप वरती हा बॉल ठेवला होता. शेवटच्या क्षणी हा या बॉलला उचलला फेकून दिलाय. फाईन लेग रिजन सीमा रेषेच्या पलीकडे सुरेश शिंदेच्या बॅट मधून हा षटकार आला. आता सुरेश शिंदेची बॅट देखील तळपल्या. तो देखील आता एक वेगळ्याच रंगात वेगळ्या ढंगात देखील पाहायला मिळतोय आणि चांगली बॅटिंग तो करतोय. पाठीमागच्या मॅच मध्ये शून्यावरती बाद झाला होता परंतु या मॅच मध्ये त्याच्या बॅट मधून 2 षटकार आलेत. स्वतःचा आत्मविश्वास त्याचा वाढलेला असेल. 33 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. पुढचा बॉल सरळ बॅटने हा फटका केलाय. 2 क्षेत्ररक्षक आहेत. 2 क्षेत्ररक्षकांना भेदून बॉल सीमारेषा चिरतोय. तलवारीच्या धारेने आलाय तो सुरेश शिंदेच्या बॅट मधून चौकार. सदतीस धावा धावफलकावरती लागलेले आहेत. बॅक फुटला गेले. पंच चांगला केला. अप्पर कट केला. ऊपर से सुपर सुपर से डुप्पर. बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धावांसाठी सुरेश शिंदे ब्रँडेड चौकार. खरं तर प्रो प्रीमियर लीग मध्ये एकेव टीमने जे दोस्ती 11 संघ सहभाग नोंदवला होता त्या टीम मध्ये खऱ्या अर्थानं सुरेश शिंदे त्यांच्या टीम मध्ये खेळला होता परंतु आज श्रेया स्पोर्टच्या माध्यमातून खेळत असताना एक चमकदार कामगिरी त्यांनी केलेली आहे. काय फटका त्यांनी खेळलाय. बॅकफुटला गेले. अप्पर कट खेळला. टप्पा पडल्यानंतर बॉल सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. आता सुरेश शिंदे देखील रंगात आणि ढंगात आलाय. जय जाधव यांच्यावरती हल्लाबोल चढवला. तब्बल 21 धावा कुठल्या या षटकामध्ये या जोडीनं. 7 बॉल मध्ये 20 धावांवरती सुरेश शिंदे खेळतोय. मनोज कदमने 10 बॉल मध्ये 21 बनवलेत. एक चांगली पार्टनरशिप श्रेया स्पोर्ट या टीम साठी उभे राहिले. आता शेवटचं षटक हाणामारीचे षटक. गोलंदाज रोहन सपकाळ वेणेखोल गावचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. स्ट्राईक एंडला परळी गावचा खेळाडू मनोज कदम. बॅटल चांगला रंगलाय. फुल टॉसचा बॉल. बॉल निघून चालला. फाईन लेग रिजन मध्ये क्षेत्ररक्षक दूर आहे. चेसिंग करण्या अगोदरच बॉलने ओलांडले सीमा रेषा. 4 धावांसाठी आलाय. पहिल्याच बॉल वरती चौकार. नो प्लसच्या महागडा षटक. पहिल्याच बॉलचं स्वागत केलंय मनोज कदमने चौकाराने. पहा भीमरचा बॉल आहे. या बॉलला फक्त दिशा दिले. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ असं म्हटलं जातं आणि हा बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर जात असताना 46 धावा धावफलकावरती. ओहो हा बॉल सुरेखात आला. फ्री
फिटचा बॉल होता. फिटच्या बॉलवरती मनोज कदम थोडेसे फसलेले आहेत. बॅट जोरकश फिरवली होती, परंतु ज्या प्रकारे हा बॉल खेळला ना, त्यानंतर मनोज कदम यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव तुम्ही इनिकला युट्यूब वाहिनीच्या माध्यमातून पाहू शकाल. नाराजगी पाहायला मिळाली, निराश, हताश होताना पाहायला मिळाला. रिप्ले टेलिकास्ट तुम्ही निश्चितपणे पाहू शकाल. हा बॉल पहा, अगदी निराश होताना पाहायला मिळाला. चेहऱ्यावरचे हावभाव खूप काही सांगून गेले, नाराजगी पाहायला मिळाले. जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. हा बॉल पहा, नो लुक शॉट. बॅट फिरवली वेगाने, तसा बॉलला देखील पाठवले. डीप स्कोर लेग रिझन सीमारेषेच्या पलीकडे आलाय. मनोज कदमच्या बॅट मधून एक धमाकेदार षटकार. पहा रिप्ले टेलिकास्ट. तिने यष्ट्यांच्या अगदी मधोमध हा बॉल ठेवला होता. मनोज कदम फिटनेस चांगला आहे, बॉडी सड पातळ आहे, परंतु चटके तो चांगले देतो. गोलंदाजांचा समाचार त्याने घेतलाय. शेवटच्या ओव्हरमध्ये देखील खोऱ्याने धावा तो गोळा करतोय. 52 धावा स्कोर कार्डवरती लागलेत. बॉल क्रमांक 3 मनोज कदम सेट झालाय. फुल टॉसचा बॉल. काव कॉर्नर रिझन मध्ये 2 क्षेत्ररक्षक आहेत. बॉल अडवतील का? हो, परंतु काय घडलं मैदानाच्या आतमध्ये. बॉल पहा सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी ट्रॅव्हल झालाय. जसा बॉल आला तसा बॉल हा खेचून मारला मनोज कदम. मी म्हटलं होतं या खेळाडूची बॉडी जर कडे तुम्ही पाहू नका, या खेळाडूच्या बॅटिंगकडे पहा. तो चटके मोठे देतो गोलंदाजाला आणि मनसुबे पूर्णपणे उधळून लावलेले आहेत. आणि आता श्रेया स्पोर्ट्सच्या डकआउट मध्ये अगदी आनंदाचं वातावरण. श्रेया स्पोर्टचे संघमालक दीपक दादा साळुंके आता टाळ्यांचा गजर करतायत, कारण आयकॉन खेळाडू मनोज कदम त्यांच्या मैदानाच्या आतमध्ये चांगली बॅटिंग करतोय. आखू टप्प्याचा बॉल लॉप केलाय, लपेटलाय. शॉर्ट टर्म पूल अँड सक्सेसफुल. फटक्यामध्ये आहे वजन, धावा मिळतील अर्धा डझन. मनोज कदम ब्रँडेड षटकार. रिप्ले टेलिकास्ट तुम्ही पाहू शकाल. अगदी हा बॉल शॉर्ट पिच बॉल, यानी खोटी गेंद के ऊपर चढ़ाया है. बड़ा प्रहार, चेंडू आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी षटकार. 15 बॉल मध्ये 41 धावांवरती मनोज कदम खेळत आहेत. अवघे 9 धावांपासून अर्धशतक दूर आहेत. शेवटचे 2 चेंडू आहेत. कॅडेनेक्स प्रीमियर लीग 2026 पर्व क्रमांक 1 मधील पहिलं अर्धशतक मनोज कदम पूर्ण करेल का? अर्धशतकाची मनोज कदमला चाहूल लागले. 62 धावा धावफलकावरती लागलेले आहेत. श्रेया स्पोर्ट्स आता चांगल्या स्थितीमध्ये येऊन पोहोचलाय, कारण रोहन सपकाळ देखील आता महागडे ठरलेले आहेत. 4 बॉलमध्ये 21 धावा त्यांनी खर्च केलेत. 41 धावांवरती मनोज कदम खेळतात. अवघ्या 9 धावा दूर. खोला टाकलेला बॉल उडवला. एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. 1 धाव पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाही होणार. 1च धाव मिळाले. आता 63 धावा धावफलकावरती लागलेत आणि शेवटचा बॉल प्रगतीपथावरती असेल. यानंतरची मॅच आहे शंभू 11 धावली विरुद्ध नीलम मसाला आणि ड्रायफ्रुट्स. दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती आहे आपण टॉस साठी रिपोर्टिंग करा. नीलम मसाला अँड ड्रायफ्रुट्स अँड शंभू 11 धावली या 2 टीमच्या दरम्यान टॉस केला जाणार आहे. दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती आहे आपण रिपोर्टिंग करा. 63 धावा धावफलकावरती लागलेले आहेत. पुढे आले. पायांचा वापर, मनगटातील ताकद, दोन्ही गोष्टी जुळून आल्या आणि या बॉलला फेकून दिले. सुरेश शिंदे या खेळाडूने बॉन्डलाईनच्या बाहेर 6 धावांसाठी. फटक्यामध्ये आहे ताकद. धावा मिळतील अर्धा डझन. पार्टनरशिप तुम्ही पाहू शकाल या मॅचची. अगदी 21 बॉल मध्ये 64 धावांची पार्टनरशिप. या खेळाडूंसाठी एकदा जोरदार टाळ्या. 70 धावांचं टार्गेट आहे या मॅच मध्ये. आरोही 11 संघासमोर येणारे बॉल आहेत 24. चला प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये वळूया. आपण आवाज ऐकूया विनोदजी जाधव सर यांचा. थँक्यू सो मच. शंभू 11 धावली संघाचा संघनायक आणि नीलम मसाला ड्रायफ्रुट्स संघाचा संघनायक. शंभू 11 धावली आणि ऑपोजिशन मध्ये नीलम मसाला ड्रायफ्रुट्स संघाचा संघनायक. आम्ही पश्चिम धावली क्रिकेट असोसिएशनचे माजी अध्यक्ष अर्थातच सुभाषदा जाधव यांना विनंती करतो आपण यायचे आपल्या शुभ हस्ते नाणेफेक केली जाईल. दोन्ही टीमच्या संघनायकांना विनंती आपण लगेचच या. एका बाजूला शंभू 11 धावली, एका बाजूला आपण पाहतो शंभू 11 धावली संघ आणि एका बाजूला आपण पाहू शकाल
ऑपोजिशन मध्ये निलम मसाला ड्रायफ्रुट्स संघ आपण पाहतो सुभाषदादा जाधव यांच्या शुभ हस्ते टॉस केला जातो. कॉलिंग करतील अपोजिशन टीम अर्थात निलम मसाला ड्रायफ्रुट्स सन्मान्य संघ मला सूरजजी पवार सुशील मोरे यांचे संघटक या ठिकाणी कॉलिंग करतील. आणि नाणेफेकीसाठी आमंत्रित केले सुभाषदादा जाधव यांना विनंती करतो आपण कॉइन स्पिन करावा. टॉस जिंकले शंभू 11 धावली डिसिजन. क्षेत्ररक्षण करू आम्ही. किती धावसंख्येवरती रोख लावण्याचा प्रयत्न असेल अपोजिशन टीमला. कमीत कमी धावांपर्यंत रोखण्याचा नक्कीच प्रयत्न असेल. प्लॅनिंग काय असेल स्पर्धा पाहताय बरेचसे सामने पाहिलेत कधी फलंदाजी कधी गोलंदाजी या मॅच मध्ये काय स्ट्रॅटेजी असेल आपली. खरं तर मागच्या मॅचमध्ये आमची गोलंदाजी खूप खराब झाली आणि आता मात्र ती नक्कीच सुधारण्याचा प्रयत्न करू. आणि सह्याद्री सुपर किंग आमच्या समोर आहे तर त्यांना अगदी कमी धावांपर्यंत आम्ही रोखण्याचा नक्कीच चांगला प्रयत्न करू. आपल्या वाटेला प्रथम बॅटिंग किती धावसंख्येचं लक्ष सेट करणारे काय रणनीती असेल. 60 ते 70 धावांचा डोंगर उभा करू. एकंदरीत कॅडनेक्स कंपनीच्या माध्यमातून केलेलं आयोजनाबद्दल काय सांगाल. आयोजन तर खूपच चांगलं आहे. स्पर्धा अशाच इथून पुढे यांनी कॅडनेक्स कंपनीने घ्याव्या. बेस्ट ऑफ लक दोन्ही टीमला देवा पण शुभेच्छा. जिथे मात्र शंभू 11 धावले आणि निलम मसाला यांच्या माध्यमातून ही लढत आपल्याला यानंतर पाहायला मिळेल. अगदी जबरदस्त मॅच आपण पाहू शकाल. दोन्ही टीमला आपण शुभेच्छा देऊया. कॉम्बॉक्स मध्ये आपल्या कासपटाचा एक गोड आवाज होतातच आमचे मित्र तुषार जांभळे सर यांच्यासोबत आपण जाऊया. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. आतापर्यंत प्रेझेंटेशन बॉक्स मधून टॉस का बॉस या कक्षामधून ज्यांचा आवाज ऐकला, रायगडचा एक बुलंद आवाज, कोयनेचा एक सुप्रसिद्ध आवाज, अनेक स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थानं त्याचा आवाज तुम्हाला पाहायला मिळतो. सध्याच्या घडीला खरं तर त्याच्या माध्यमातून प्रवचन असेल, कीर्तन असेल, पारायण असेल ह्या गोष्टी देखील खऱ्या अर्थानं त्यांच्या वाणीतून तुम्हाला ऐकायला मिळतात. असा सुप्रसिद्ध आवाज विनोद जाधव सरांची वाणीतून तुम्ही टॉस का बॉस या कक्षाची कहाणी तुम्ही ऐकलेली आहे. पूर्वार्ध खेळ समाप्त झाला, उत्तरार्ध खेळाला होती सुरुवात. पूर्वार्ध खेळामध्ये प्रथम बॅटिंग करत असताना श्रेयस स्पोर्टने मात्र धावफलकावरती धावा बनवलेले आहेत. एकोणसत्तर धावांचं लक्ष आहे आणि 70 धावांचं लक्ष आपल्याला या धावफलकावरती पाहायला मिळेल. 69 धावा लागलेल्या आहेत, 70 धावांचं लक्ष आहे. श्रेयस स्पोर्ट्स थँक्यू सो मच. मॅचला होती सुरुवात. कॅडनेक्स प्रीमियर लीग 2026 पर्व क्रमांक 1 मध्ये पुनर्ष एकदा सर्व क्रिकेट रसिकांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. युनिकला युट्यूब वाहिनीच्या माध्यमातून जो प्रेक्षक वर्ग जोडलेला आहे त्या सर्व प्रेक्षक राजांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. आजच्या खऱ्या अर्थानं या स्पर्धेच्या दरम्यान आपल्याला ऑफिशियल पंच देखील लाभलेले आहेत. धनंजय कोळी सर असतील, प्रसाद राज्याध्यक्ष सर असतील, ऋषिकेश देसाई सर असतील. या तिन्ही ऑफिशियल पंचांचं मी कौतुक करेन. सकाळपासून खूप चांगली स्पर्धा कव्हर देखील केलेली आहे. त्याचबरोबर युनिक लाईव्ह युट्यूब वाहिनीचे संपूर्ण टीम आज इथे उपस्थित आहेत. कृष्णा देवरे सर असतील, त्याचबरोबर सुरेश देवरे सर असतील, आशिष पोपळे सर असतील, साही असेल कॅमेरामॅन म्हणून आज तो भूमिका बजावतोय. त्याचबरोबर जय यादव हा देखील कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतोय. बाळा देखील पाहायला मिळतोय. आज या स्पर्धेच्या दरम्यान खऱ्या अर्थानं 3 कॅमेरे युनिक लाईव्ह या वाहिनीच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. आज कौतुकास्पद खरं तर युनिक लाईव्ह युट्यूबच्या वाहिनीच्या माध्यमातून लाईव्ह प्रेक्षेपण दाखवलं जात आहे. घर बसल्या किंवा आज शनिवारचा दिवस आहे. प्रत्येक प्रेक्षक राजा किंवा अनेक खेळाडू देखील कामावरती रुजू झालेले आहेत आणि त्यांच्या कामामध्ये त्यांच्या व्यवसायामध्ये देखील मोबाईल हातामध्ये घेऊन ही क्रिकेटची स्पर्धा पाहणाऱ्यांचा देखील आम्ही मनापासून आभार मानतोय. जाऊया मॅचच्या दिशेने. पहिलाच बॉल सुरेश शिंदे बॅकफुटला गेलेत, कट केलाय. 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून गॅप आहे खूप मोठा, मिळणार नाही धावांचा तोटा. पहिल्याच बॉल वरती आदर्श सनदच्या बॅट मधून आलाय एक धमाकेदार लाजवाब अप्रतिम क्वालिटी चौकार.
रिप्ले टेलिकास्ट तुम्ही पाहू शकाल. बॅकफुटला गेलेत, हलक्या हाताने या बॉलला फक्त दिशा दिले, कट केला बॉलला. 2 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये होती दरी, त्या दरीतून बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. 70 धावांचं लक्ष आहे. पहिल्या बॉलवरती चौकार आलाय. सुरेश शिंदे चॉईस खेळाडू मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग करताना पाहायला मिळत आहे. स्ट्राईक एंडला आदर्श सनस. हा बॉल वेगाने रिलीज केलाय. वेग चांगला होता, प्रचंड वेगावरती भर दिला. टप्पा चांगला, लाईन चांगली, अचूक टप्प्यावरती भेदक मारा आणि हा बॉल डॉट आलेला आहे. चौकाराला प्रत्युत्तर देत असताना गोलंदाज सुरेश शिंदे यांचा देखील आता आत्मविश्वास वाढलेला आहे, कारण मॅच महत्वाची आहे दोन्ही टीमसाठी. 4 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. पुढचा बॉल क्रमांक 3. टाकलेला बॉल इनफिल्डच्या डोक्यावरतून खेळला आहे. क्षेत्ररक्षक आहेत सी कॉर्नर मध्ये. क्षेत्ररक्षक तिथे असताना मात्र त्यांच्या हातामध्ये हा बॉल विसवला. एक सिंगल धाव मिळते. आदर्श सनस जकातवाडी गावचा खेळाडू, त्याच्या जोडीला साईडचा अजय सावंत, षटकार किंग म्हणून त्याची ओळख आहे. एक हार्ड हिटर बॅट्समन, अटॅकिंग क्रिकेट खेळणं जाणतो. पहिलाच बॉल चाबूक शॉट खेळलाय. बॅडमिंटन स्ट्रोक, जसा बॉल आला तसा पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. पॉवर प्लेच्या षटकामध्ये पुरेपूर फायदा घेत असताना अजय सावंतच्या बॅट मधून आलाय एक धमाकेदार चौकार. काय फटका खेळलाय. ओव्हर द विकेटने गेले होते. चाबूक शॉट खेळला. ताकद होती या बॉलच्या पाठीमागे. इनफिल्डच्या डोक्यावरतून या बॉलला पाठवलंय लॉंग ऑन रिजन सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावांसाठी 4 धावांसाठी पॉवर प्लेचं षटक आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये सुरेश शिंदे यांनी काही बॉल चांगले टाकलेत, परंतु काही बॉल महागडे देखील टाकलेले आहेत. 9 धावा स्कोर कार्ड वरती लागलेत. पुढचा बॉल हा बॉल हातातून स्किड झालाय. बीमरचा बॉल आहे. धावचीची संधी होऊ शकते. ओ माय गॉड, डायरेक्ट हिट. चुकी पाहायला मिळाले. बॅकअपला क्षेत्ररक्षक आला असताना तर निश्चितपणे विकेटचं पतन झालं असतं, परंतु नो बॉल. बॅट्समॅनने रिव्ह्यू घेतलाय का? यस, पंचांनी अगोदरच नो बॉल दिलेला आहे, परंतु हिट विकेट आहे का? यस, चेक केलं जाईल. हिट विकेट साठी मात्र चेक केलं जातं. तिसरे पंच आहेत. पंचांनी नो बॉल घोषित केलेला आहे बीमरचा, परंतु हिट विकेट आहे का हे याची पडताळणी केली जाईल. नो बॉल आहे. नो बॉल वरती हिट विकेट दिली जाणार नाही याची नोंद घ्या. मॅच ऑन करा. यस, मोठी विकेट मिळाली असती, परंतु अजय सावंत यांना जीवनदान मिळालंय. आज दुपारी मी म्हणेन जेवणामध्ये नशिबाची गोळी खाऊन आलेत की काय. अगदी बॅट अगदी अष्टॅनला भेदली होती, परंतु नो बॉल होता, त्याचमुळे विकेट दिली जाणार नाहीये. 10 धावा धावफलकावरती लागलेले आहेत. हाय बॉल, स्विंग अँड मिस, स्पीडचा बॉल होता. बॅटचा आणि बॉलचा संपर्क झालेला नाहीये. फलंदाजाच्या पायामध्ये बेड्या ठोकून हा बॉल विकेट किपर यांच्या हातामध्ये विसवलेला आहे. डॉट बॉलची सांगता. 5 चेंडूंचा खेळ समाप्त झाला आहे. 10 बॉल फलकावरती धावा आहेत, अवघ्या 10 धावा. शेवटचा बॉल पॉवर प्लेच्या षटकामधील. यावेळेला हेलिकॉप्टरचं उड्डाण लँड होईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी अजय सावंत यांचा हा धमाका. फटका पहा सायलीच्या अजय सावंतचा जबरदस्त होता. हेलिकॉप्टरचं उड्डाण लँड झालं लॉंग ऑफ रिजन सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावांसाठी अजय सावंतचा हा जलवा तुम्हाला पाहायला मिळालाय. 16 धावा धावफलकावरती आहेत. एका षटकाचा खेळ समाप्त झालाय. 70 धावांचं लक्ष आहे. आता येणारे बॉल आहेत 18 आणि 18 बॉल मध्ये 54 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये.
18 बॉल 54 धावांची आवश्यकता. त्याचबरोबर या ठिकाणी सुशांतजी कदम यांचं या ठिकाणी शुभागमन झाले. त्यांचे मनपूर्वक स्वागत. या पण मुख्य व्यासपीठावरती उपस्थित सर्व मान्यवर मंडळी विनंती आहे की आपण लगेचच आमंत्रित केल्यानंतर आयोजकांच्या विनंतीला मान देऊन आपण व्यासपीठावरती याचे. सुभाषदादा जाधव यांनाही विनंती केली आहे की आपण देखील या मुख्य व्यासपीठावरती सुशीलदादा टिपरे साहेब आमचे एक ड्रेसिंग नेतृत्व दादांनाही विनंती करतो समन्वय उर्मोडी विभागाचे अध्यक्ष की आपण देखील या मुख्य व्यासपीठावरती. सोळा धावा धावफलकावरती लागलेले आहेत. आता येणारे बॉल आहेत 18 बॉल मध्ये 54 धावांची गरज आहे. ओव्हर क्रमांक 2 ला होती सुरुवात. ओव्हर क्रमांक 2 मध्ये गणेश माने डबेवाडी गावचे खेळाडू. पहिलाच बॉल स्विंग अँड मिस. पहिलाच बॉल जबरदस्त टाकलाय. वेग चांगला होता. प्रचंड वेगावरती स्वार झालेत. गुडलेन स्पॉट वरती हा बॉल रिलीज केल्यानंतर आदर्श सनस यांचा मानस होता की मला मोठा फटका खेळायचा आहे परंतु बॅटचा आणि बॉलचा संपर्क झाला नाहीये. डॉट बॉलची सांगता सुरुवात चांगली. हा बॉल पंचांचा कॉल आहे. अवे फ्रॉम द बॉडी. शरीरापासून दूर ठेवलेला बॉल. पंचांचा कॉल वाईड बॉल. एक सिंगल धाव प्राप्त झाले. 17 धावा स्कोर कार्ड वरती लागलेत. आता 17 बॉल मध्ये 53 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. बॅटची नरेश क्षेत्ररक्षक थोडेसे दूर होते. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न परंतु एक सिंगल धाव प्राप्त झाले. बॉलिंग चांगली केली जाते. गणेश माने डबेवाडी गावाला बिलॉंग करतात आणि खरं तर डबेवाडी गावचा एक इतिहास आहे. डबेवाडी गाव हे उरमोडीच्या अगदी परिसरामध्ये येत असताना डबेवाडी गावामध्ये जवळजवळ आर्मी मॅन अर्थातच मिलिटरीमध्ये 225 एकाच गावातून खऱ्या अर्थानं युवा देखील आहेत. म्हणजेच 225 फौजी तुम्हाला या गावामध्ये पाहायला मिळतात. बिग हिट केलाय. ताकद आहे. नजाकत आहे. वेळेची अचूकता आहे. बॉल निघून चाललाय. टाटा बाय बाय हाय हाय करत बाउंड्री लाईनच्या पलीकडे अजय सावंतचा हा तडाखा सीमारशीच्या बाहेर. बॉल निघून चाललाय. 6 धावांसाठी षटकार. काय फटका सजवलाय. लाजवाब अप्रतिम. मॅच मी म्हणेन सहजासहजी आरोही 11 संघ देखील सोडणार नाहीये. ओहो यायला बिगिट करण्याचा प्रयत्न. जोरकस बॅट फिरवली होती. प्रत्येक बॉल वरती आक्रमण चढवण्याचा प्रयत्न अजय सावंतचा पाहायला मिळतोय. तंत्राचा आणि मंत्राचा वापर करावा लागतोय. 24 धावा धावफलकावरती लागलेत आतापर्यंत. पहिला दिवस आहे कॅडनिक्स प्रीमियर लीगचा. उद्याच्या दिवसामध्ये तुम्हाला आणखी रफ अँड टफ मॅचेस पाहायला मिळतील. यावेळेला आणखी एक बिगिट केला. समोरच्या दिशेला उंची आहे जास्त. लांबी देखील तितकीच आहे. लॉंग अँड स्ट्रॉंग अजय सावंतच्या बॅट मधून आलाय. आणखीन एक धमाकेदार नो लुक शॉट खेळ केलाय मैदानाच्या आतमध्ये. काय सजवलाय. लाजवाब अजय सावंतचा हा तडाखा मैदानाच्या आतमध्ये प्रेक्षकांच्या मनामध्ये घर करून जातोय. 30 धावा धावफलकावरती लागलेत. आता समीकरण झपाट्याने बदललंय. 13 बॉल 40. आणखीन एक विकेट. लागोपाठच्या 3 बॉल वरती लागोपाठच्या 4 बॉल वरती 3 षटकार आलेत. काय फटका सजवला. अप्रतिम. मॅच सोपी करून देणारा हा फटका आणि अशाच फटक्याने मात्र प्रेक्षकांच्या मनामध्ये घर केले जातात. अजय सावंतचा जलवा. स्वप्न 3 असतात जी तुम्हाला झोपल्यावरती पडतात. स्वप्न ती असतात जी तुम्हाला झोपूच देत नाहीयेत. तुम्हाला स्वप्नांचा पाठलाग करायचा असेल ना तर रात्रीचा दिवस आणि दिवसाची रात्र करावी लागते. आणि क्रिकेटचा खेळ म्हटलं की तुम्हाला मेहनतीवरती जास्त भर द्यावा लागतो. 8 बॉल मध्ये 28 धावा अजय सावंतने आतापर्यंत ठोकलेत आणि ही मॅच आता सोपी केले. येणारे बॉल 12 बॉल मध्ये 34 धावा बनवायच्या आहेत. आतापर्यंत 12 बॉल मध्ये 36 धावा बनवलेत आरोही 11 टीमने. परंतु आता 12 बॉल मध्ये 34 धावा बनवायच्या आहेत. काटेकी टक्कर, कडवी झुंज, तुंबळ युद्ध 2 टीमच्या दरम्यान. एका बाजूला संघ मालक आहेत दीपक साळुंके जे शेंबडी गावाला बिलॉंग करतात. श्रेया स्पोर्टचे मालक
परंतु दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर आरो 11 संघाचे संघ मालक आहेत विकास दादा जाधव, जे जाधव उमरी गावाला बिलॉंग करतात. या दोन संघांच्या दरम्यान आणि या दोन संघांच्या संघ मालकांच्या दरम्यान एक मोठी मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगले. दोन्ही संघ खरं शेवटच्या क्षणापर्यंत लढणार आहे, त्याच्यामध्ये ते मात्र शंका नाहीये. आता येणारे बॉल 12 आणि 12 बॉल मध्ये विजयासाठी बनवायचे आहेत 34 धावा. चला घाई करा, विनंती असेल. 12 बॉल 34 ची गरज या मॅच मध्ये. क्रमांक 3 ला होतो सुरुवात. पहिलाच बॉल कतर हा बॉल पाहायला मिळालाय. तेजस पोपळकर, जे पोपळकर वाडी गावचे खेळाडू आहेत. क्रिकेटचा प्रचंड अनुभव यांच्या गाठीशी आहे. ओल्ड इज गोल्ड, जुनं ते सोनं. 40+ खेळाडू आहेत. मनोज कदमने सल्ला दिलाय, जवळ आले, त्याच्या जवळ येऊन कान मंत्र दिलाय कशा प्रकारची गोलंदाजी करायची आहे आणि हे षटक कशा प्रकारे तुम्हाला टाकायचं आहे याच्यावरती चर्चा झालेत. आताच आपण पाहिली 2 दिवसापूर्वी भारत विरुद्ध इंग्लंड असा सामना झाला. बुमराने जे षटक हाताला अवघ्या 6 धावांचं 18वं षटक आणि तिथूनच मात्र ते मॅच फिरली गेली. म्हणजे 4 षटकामध्ये 3रं षटक आणि 20 ओव्हरच्या षटकामध्ये 18 ओव्हरचं षटक ते महत्वाचं असतं आणि याही मॅच मध्ये आता हे 3रं षटक खूप महत्वाचं आहे दोन्ही टीम साठी. निर्णायक षटक. फिरकीचे जादूगार ऑफ कटर हा बॉल केलाय, टप्प्यात आला, कार्यक्रम केलाय, बॉलला पाठवलाय सडक पे बेधडक कडक षटकार अजय सावंतच्या बॅटमधून. काय फटका सजवलाय, अप्रतिम. हाफ ट्रॅकर बॉल होता, ताकदीचा वापर, टायमिंग आहे प्रॉपर. चेंडू हवाई मार्गाने सफर होताना पाहायला मिळालाय. यस, पंचांनी थर्ड अंपायर घेतलेला आहे. यश त्यांच्या पाठीमागे जाऊन खेळलाय हे पाहायचंय का? यस, तिसरे पंच आहे आणि हा फटका यष्ट्यांच्या पाठीमागे जाऊन खेळलाय का याची पडताळणी केली जाते तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून. धनंजय कोळी सर आहेत, त्यांच्या माध्यमातून ही पडताळणी केली जाते. दूध का दूध, पाणी का पाणी, इलेक्ट्रा युट्यूब वाहिनीच्या माध्यमातून. यस, हा लिगल बॉल आहे आणि लिगल बॉल वरती मोठा फटका. यस, 6 धावा. यस, खरं तर सलग 3 चौकार, सलग 3 षटकार आणि सलग 3 विकेटसाठी आदरणीय श्री तुकाराम दादा कदम यांच्याकडून 300 रुपयांचं प्राइज आहे आणि सकाळपासून 3 खेळाडू त्या 300 रुपयांचे हकदार पाहायला मिळालेत. अमोल पवार, नितीन वांगडे आणि सलमान पटेल या 3 खेळाडूंना आम्ही विनंती करतो की आपण या आपलं 300 रुपयांचं रोख कॅश प्राइज घेऊन जा. अमोल पवार, सलमान पटेल आणि नितीन वांगडे या 3 खेळाडूंना विनंती करून आपण या आपलं प्राइज घेऊन जा. ओ, बॅटची नरेश लागले या मॅच मध्ये. आता पुन्हा एकदा खरं तर रंग भरलेले आहेत. गोलंदाजाची दाद करावी लागेल. गोलंदाजाने जबरदस्त कमबॅक केलंय. तेजस पोपळकर मॅच मध्ये पकड जमवले. 11 बॉल मध्ये 35 धावांवरती अजय सावंत खेळतोय ना, त्याच फलंदाजांना मात्र थांबवण्याचं काम देखील केलेलं आहे तेजस पोपळकरने. आता 8 बॉल आणि 8 बॉल मध्ये विजयासाठी 26 धावांची गरज आहे. हे 2 बॉल निर्णायक असणार आहेत आणि तेजस पोपळकर कशा प्रकारे हे 2 बॉल टाकणार हे देखील पाहणं गरजेचं. ओ, स्विंग अँड मिस. या बॉल वरती देखील प्रत्युत्तर देता आलेलं नाहीये. अवघी 1च धाव मिळते. आता 7 बॉल 25 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. यही पंख उड़ने से कुछ भी नहीं होता यारो, हौसलों से उड़ान होती है. मैदानाच्या आतमध्ये 7 बॉल 25 ची गरज. एका बाजूला आरो 11 त्यांच्या विरुद्ध श्रेया स्पोर्ट्स. मॅच कोण जिंकणार हा बॉल निर्णायक. 7 बॉल 25 चा फरार. कमी गतीचा बॉल टॅप उडवला. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. 1 धाव पूर्ण केले. आता येणारे बॉल 6 बॉल मध्ये 24 धावा. परंतु आता स्ट्राईक मात्र अजय सावंतने आपल्या स्वतःकडे ठेवले.
12 बॉल मध्ये 36 धावांची एक विस्फोटक खेळी अजय सावंतने मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत आरोही 11 टीम साठी केलेली आहे, परंतु अजूनही 6 बॉल मध्ये धावा बनवायच्या आहेत ते 24. या ठिकाणी कॅडनेक्स प्रीमियर लीग आयोजित स्पर्धेमध्ये असं एक व्यक्तिमत्व अर्थातच नेतृत्व आणि कर्तृत्व कोणाकडून उसणं मिळत नसतं, ते स्वतःला निर्माण करावं लागतं. त्याच्याने निर्माण केलं आणि समन्वय उर्मडी विभागाच्या अध्यक्षस्थानी विराजमान झाले. अर्थातच समन्वय उर्मडी विभागाचे अध्यक्ष सुशीलजी ढपळ साहेब यांचा सन्मान आमच्या कॅडनेक्स प्रीमियर लीगच्या माध्यमातून केला जातोय. मी नामदेवजी कदम यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते साहेबांचा सन्मान करावा. समन्वय उर्मडी विभाग अध्यक्ष सुशीलजी ढपळ साहेबांचा सन्मान, एक उमदं नेतृत्व, डॅशिंग नेतृत्व, अर्थातच समन्वय उर्मडी विभागाच्या ठिकाणी अध्यक्षपद भूषवत आहेत. त्याला विनंती करतो की आपला सन्मान या ठिकाणी आमच्या आयोजकांच्या वतीने केला जातो. मायेची झालर शाल, सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ, मान सन्मानाचं चिन्ह, सन्मान चिन्ह देऊन आम्ही त्यांना करतोय सन्मानित. आपलं प्रेम असंच आमच्या या कॅडनेक्स कंपनी अर्थात आमच्या कदम बंधूंवरती राहील हीच अपेक्षा. सातत्यपूर्ण आपण आमच्या या आयोजकांवरती प्रेम करत राहाल हीच अपेक्षा. अर्थातच असं व्यक्तिमत्व समन्वय उर्मडी विभाग अध्यक्ष सुशीलजी ढपळ साहेब यांचा सन्मान या ठिकाणी केला जातो. जोरदार टाळ्या होत्या. कॉम्बॉक्स मध्ये तुषार सर. थँक्यू सो मच. मॅचला होते सुरुवात. आता येणारे बॉल आहेत 6 बॉल मध्ये 24 धावांची आवश्यकता आहे. त्याचबरोबर सातारा ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे सेक्रेटरी श्रीकांत आयरे यांनाही विनंती करून आपणही मुख्य व्यासपीठावरती यावं. आपलाही शुभ सन्मान केला जाणार आहे. खोलात टाकलेला बॉल परफेक्ट यॉर्कर वरती प्रत्युत्तर देता आलेलं नाहीये अजय सावंतला, परंतु ते काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये विकेटचं पतन होईल का? विकेटचं सॅक्रिफाईस केलं जात आहे आणि पहिल्याच बॉल वरती गोलंदाज साहिल देवरे यांचा खऱ्या अर्थानं जलवा पाहायला मिळालाय. तिसरे पंच आपण या रनआउट साठी रिव्ह्यू घेतलेला आहे. काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये हे देखील पाहणं गरजेचं असेल. तर सातारा ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे सन्मान्य खजिनदार एक डॅशिंग नेतृत्व, उमदं नेतृत्व श्रीकांतदा आहिरे साहेबांच्या ठिकाणी सन्मान केला जातो. माहिती जालर शाल चंद्राचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी त्यांचा सन्मान होतो. श्रीकांतदा आहिरे या मान्यवरांचा आम्ही करतोय शुभ सन्मान. दीपकदादा कदम यांच्या शुभास्ते या ठिकाणी त्यांचा सन्मान केला जाईल. खऱ्या अर्थानं कॅडनेक्स कंपनी आणि कदम बंधूंवरती असलेलं प्रेम आणि त्या प्रेमाखातर आज स्पर्धेमध्ये लागलेली उपस्थिती अशी मान्यवर मंडळी सुशीलदादा ढपळ यांचा सन्मान पाहिला. त्यानंतर श्रीकांतदा आहिरे यांचा सन्मान या ठिकाणी केला जातो. हे कदम बंधूंचं यश, हे कॅडनेक्स कंपनीचं यश आपल्याला पाहायला मिळतंय. धन्यवाद. ओव्हर टू कॉम्बॉक्स तुषार जांभळे सर. येस, फलंदाज आउट आहे. रनआउटच्या स्वरूपामध्ये हा फलंदाज तुम्हाला पाहायला मिळतोय. आदर्श सरस बाद झालेला आहे आणि आता मॅच पूर्णपणे पुन्हा एकदा फसले आरोही 11 या टीम साठी. येणारे बॉल 5 बॉल मध्ये बनवायचे आहेत 24 धावा. पाच बॉल मध्ये 24 धावांची गरज असताना आता मैदानाच्या आतमध्ये आरोही 11 टीमच्या माध्यमातून मयूर पवार दाखल झालाय. ज्या खेळाडूने आपल्या क्रिकेटच्या करिअरमध्ये 6 बॉल मध्ये 6 षटकार ठोकण्याचा विक्रम आपल्या नावावरती नोंदवलाय असा मयूर पवार मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. परंतु आज पुन्हा एकदा त्याला सिद्ध करावं लागेल. मी का प्रसिद्ध आहे. 5 बॉल मध्ये 24 धावा बनवायच्या आहेत. अर्थातच 5 बॉल मध्ये 4 षटकार त्याला ठोकायचे आहेत. आणि पहिलाच बॉल तडका दिला क्षेत्ररक्षक आहे तो. माय गॉड, कॅच ड्रॉप. आता येणारे बॉल 4 बॉल मध्ये 23 धावांची आवश्यकता.
गोलंदाजाने संधी प्राप्त केली होती, परंतु संधीचं सोनं करता आलेलं नाहीये क्षेत्ररक्षकाला. अक्षय कारंडे AK-47च्या माध्यमातून झाले चूक. आता अजय सावंत हा झोरो बनायचा असेल तर 24 धावा बनवाव्याच लागतील. त्या बुडवलाय. शॉर्ट सिलेक्शन वरती नाराज आहेत आणि या मॅच मध्ये आता पकड मजबूत केले श्रेया स्पोर्टने. पाठीमागचा सामना गमवावा लागला होता, परंतु या मॅच मध्ये पकड आता अगदी निश्चितपणे त्यांनी केले. वाघवाडी गावचा खेळाडू आहे साहिल देवरे आणि त्याच्या समोर जर आपण पाहिलं मयूर पवार देखील त्याच्याच गावचा खेळाडू आहे. अनेक वेळा आपल्या गावासाठी दोन्ही खेळाडूंनी खेळ साकारलाय, परंतु आज एकमेकांसमोर उभे ठाकलेले आहेत. निमित्त आहे कॅडनेक्स प्रीमियर लीग. हाई बॉल मयूर पवारला बांधून ठेवणारा होता. आता येणारे बॉल आहेत तब्बल 2 बॉलमध्ये विजयासाठी बनवायचे आहेत 22 धावा. श्रेया स्पोर्टचे संघ मालक आता दीपक दादा साळुंके आणि त्यांचे पाठीराखे आता निश्चितपणे खुश असतील. खरं तर अक्षय कारंडेजी ज्यावेळेला पहिल्या डावामध्ये विकेट गेली होती ना त्यावेळेला नाराजगी निर्माण झाली होती, परंतु 63 धावांची मनोज कदमने आणि सुरेश शिंदेने जी पार्टनरशिप उभी केली ना त्याच वेळेला मी म्हणेन स्मिथ हास्य तुम्हाला पाहायला मिळालं दीपक दादा साळुंके यांच्या चेहऱ्यावरती. आणि त्यानंतर या मॅच मध्ये आता पकड जमवले. आरो 11 संघ संकटाच्या पेचामध्ये पूर्णपणे अडकलाय. औपचारिकता बाकी आहे या मॅचची आणि हा बॉल पुन्हा टाकावा लागेल. वाईड बॉलची सांगता देखील पाहायला मिळते. यानंतरची मॅच आहे शंभू 11 धावली विपक्ष नीलम मसाला ड्रायफ्रुट्स. दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती आहे आपण मैदानाचा ताबा अगदी लगोलग घ्यायचा आहे. शंभू 11 धावली या टीमने टॉस जिंकून प्रथमतः फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आणि नीलम मसाला अँड ड्रायफ्रुट्स या टीमने मात्र बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय. शेवटच्या बॉलवरती आला षटकार. पराभवातील अंतर कमी करण्याचा हा प्रयत्न, परंतु हा सामना जिंकलेला आहे श्रेया स्पोर्ट. दीपक दादा साळुंके यांच्या टीमने हार्दिक अभिनंदन. हार्डलक बॅडलक टीम आरो 11 विकासदादा टीम पुढील मॅच साठी तुम्हाला देखील खूप सारे शुभेच्छा. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल मनोज कदम या खेळाडूला, ज्या खेळाडूने मात्र 16 बॉलमध्ये 42 धावांचे एक विस्फोटक खेळी साकारले आणि पहिला विजय श्रेया स्पोर्टला या टीमला मिळवून दिला. आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण देऊया 14 गाव 22 गाव क्रिकेट असोसिएशनचे माजी अध्यक्ष जाधव उमरे गावचे सुपुत्र आदरणीय श्री सुभाषदादा जाधव साहेब यांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मनोज कदम यांना बहाल करूया. मनोज कदम आपण यानंतरची मॅच आहे. एका बाजूला शंभू 11 धावली आदरणीय श्री विकासदादा जाधव यांच्या संघ मालकीचा संघ, तर दुसऱ्या बाजूला नीलम मसाला अँड ड्रायफ्रुट्स या संघाचे संघ मालक आहेत यवतेश्वर गावचे सुपुत्र आदरणीय श्री सागर सुरेश पवार यांच्या संघ मालकीचा हा संघ आहे आणि या दोन संघांच्या दरम्यान होईल मोठी मॅच. तत्पूर्वी आपण देऊया मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. मनोज कदम प्लीज आपण या. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आम्ही देत आहोत सुभाषदादा जाधव यांच्या शुभ हस्ते 22 गाव 14 गाव क्रिकेट असोसिएशनचे माजी अध्यक्ष जाधव उमरे गावचे सुपुत्र आदरणीय श्री सुभाषदादा जाधव साहेब यांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देत आहोत. तत्पूर्वी सकाळपासून आपण चर्चा केली की सलग 3 षटकार, सलग 3 चौकार आणि सलग 3 विकेटसाठी देखील प्राइज आलेले आहेत आणि आतापर्यंत 3 खेळाडूंनी तो मान पटकावलाय. नितीन वांगडे हिरो, सलमान पटेल आणि अमोल पवार या 3 खेळाडूंना विनंती असेल आपण या आणि 300 रुपयांचं रोख कॅश प्राइज घेऊन जा विनंती असेल. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण मनोज कदम यांना बहाल करतो. 22 गाव 14 गाव क्रिकेट असोसिएशनचे माजी अध्यक्ष आदरणीय श्री सुभाषदादा जाधव साहेब यांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देतोय. वेल प्लेड. 16 बॉलमध्ये 41 धावांची खेळी ज्या खेळाडूंनी साकारले असा परळीचा डॉन मनोज कदमला आपण देऊया मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. थँक्यू. वेल प्लेड.